वैष्णवी लग्न करून हगवणे कुटुंबाची सून झाल्यापासून वैष्णवीचा सर्वाधिक छळ नणंद करिश्मा हगवणेनं केला आहे असे समोर आले। म्हणून वैष्णवीची नणंद करिश्मा वैष्णवीनं केलेल्या आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी पैकी एक आहे। ती राजेंद्र हगवणे आणि लता हगवणे यांचे पहिले अपत्य आहे। ती 34 वर्षांची असून अद्यापही अविवाहित आहे। तिच्यानंतर शशांक आणि सुशील हे जुळे अपत्य राजेंद्र आणि लता हगवणेला झाले। मोठी ताई म्हणून करिश्माचाच रुबाब घरात होता। तिला घरात लाडाने पिंकी म्हणत आणि तिच्या भावांच्या बायका व भाऊ तिला पिंकी ताई म्हणूनच हाक मारत। घरातील कुठलाही निर्णय वैष्णवीची नणंद पिंकी ताईच घेत। ती जे म्हणेल तेच घरात घडत। करिश्मा हगवणे ही एक फॅशन डिझायनर आहे। लक्ष्मी तारा या नावाने तिने एक कंपनी सुरू केली आहे। या नावाने इंस्टाग्रामवर तिचा अकाउंट देखील आहे। करिश्मा हगवणे ही आपल्या आई वडील आणि भावासोबत मुळशीमध्येच राहते। संपूर्ण हगवणे कुटुंबावर करिश्माची सत्ता आहे। तिच्या भावांनी घरात लग्न करून बायका आणल्यानंतर करिश्माच्या वहिनीसोबत तिच्या भावांनी कसं वागायचं हे देखील करिश्माच ठरवायची। त्यांनी काय खायचं, कुठे फिरायचं हे देखील करिश्माच सांगायची। आपल्या आई वडिलांना त्यांच्यात सुनेबद्दल भडकवायची। सासूने जर सुनांचा लाड केला, प्रेमाने त्यांना कधी एखादी साडी आणली तरीही या करिश्माचा जळफाट व्हायचा। बाहेरून आणलेल्या या मुलीसाठी तुमचं इतकं प्रेम का उतू जातं ती नेहमीच आई वडिलांना म्हणायची। भावांना देखील ती धाकात ठेवायची। हगवण्यांच्या घरात कोणी कोणाशी कसं वागायचे हे करिश्माच ठरवत असे। धक्कादायक गोष्ट म्हणजे वैष्णवी आणि मयुरी एकाच छताखाली राहत असताना देखील करिश्माने त्यांना एकमेकींशी बोलण्यास भेटण्यास सक्त मनाई केली होती। दोघीही वहिन्यांना एकमेकींबद्दल वाईट साईट सांगून ठेवलं होतं। पण या शूर्फणखा करिश्माचा त्रास फक्त वैष्णवी पुरताच मर्यादित नव्हता हो। हगवणे कुटुंबाची दुसरी सून सुशीलची बायको मयुरी जगतापला सुद्धा होता। या करिश्माने मयुरीला सुद्धा सळू की पळू केलं। मयुरीकडे देखील पैशांची माग केली। सुशीलला मयुरीला सोडायला दबाव टाकला। आपण तुझे दुसरे लग्न करू, तुझ्यासाठी दुसरी बायको करून आणू, पण तू या उद्धट मयुरीला सोडून दे। तिचं जास्त ऐकत जाऊ नको, तिच्या पुढे पुढे करू नकोस म्हणून भावालाही धाक दाखवला। भावाने ऐकलं नाही। मयुरीला सोडायला तो तयार नव्हता। तर ही करिश्मा आणि तिच्या कुटुंबाने मयुरालाही मारहाण केली। तिचा मानसिक छळ केला। तिच्या अंगावरचे कपडे फाडले। तिला बेघर केलं। मयुरीने हा सगळा प्रकार जेव्हा मोबाईलमध्ये कैद केला तेव्हा तो मोबाईल घेण्यासाठी या लोकांनी तिला मारहाण केली। जीवेनाशी मारण्याचा प्रयत्न करू लागले आणि मयुरी जगतापने करिश्मावर हे गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या गावात कोणाशी बोलू नये म्हणून करिश्मा आणि तिची आई लता मयुरीला तसेच वैष्णवीला अडवायच्या। वैष्णवीच्या बाळाला मयुरीला भेटू देत नव्हते। या सगळ्या छळाला कंटाळून जेव्हा मयुरीनं घर सोडलं आणि पौड पोलिसात तक्रार दाखल केली तेव्हा राजकीय दबावामुळे ती दाबली गेली। करिश्मा हगवणेचा मामा पोलीस होता म्हणून आम्हाला राजकीय कार्यकर्त्यांची साथ आहे। कुणीच आमचं वाईट करू शकत नाही। तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा असे करिश्मा बोलत। वैष्णवीला देखील या करिश्माने खूप छळलं, तिला मारलं। एवढेच नव्हे तर तिच्या तोंडावर ही थुकली देखील। तिच्या चरित्र्यावर आरोप लावले। हे बाळ माझ्या भावाचं नाही म्हणाली। भावाच्या मनातही बायकोबद्दल विष कालवलं। एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्ध्वस्त केला। स्वतः तर लग्न केलं नाही पण मित्र निलेश सोबत तिचे संबंध असल्याचं लॅपटॉप मधूनच समोर आल्याचं माध्यमांमार्फत समजतंय। निलेशचे यांच्या घरात वारंवार येणं जाणं, त्याच्या शब्दाला यांच्या घरात मान दिला जायचा। त्याला नेहमीच त्याची मैत्रीण करिश्माच योग्य वाटायची। तो नेहमीच करिश्माचीच बाजू घेऊन बोलायचा। बाकी दोन्हीही सुना चुकीच्याच आहे म्हणायचा। वैष्णवीच्या आत्महत्यापूर्वी करिश्माने तिला धमकावले आणि त्रास दिला। शशांक सोबत मिळून तिला मारलं आणि या सगळ्यांचा विचार करून झालेला त्रास सहन न झाल्यानं वैष्णवीनं अखेर जीवनच संपवलं। लहानशा 10 महिन्याच्या बाळाला सोडून तिने आत्महत्या केली। पण या करिश्माने एवढ्यावरच माघार घेतली नाही। तिने वैष्णवीची आत्महत्या झाल्यानंतर तिचं बाळ तिचा मित्र निलेश चव्हाणकडे सोपवलं। तेव्हाच वैष्णवीच्या बापाने तक्रार केल्यावर नणंद, नवरा आणि आई यांना अटक झाली आणि तो मित्र बाळाला घेऊन फरार झाला। त्याच्याकडे बाळ असल्याचं समजल्यानंतर वैष्णवीचे माहेरचे लोक बाळाला घेण्यासाठी गेले।
तेव्हा निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीचं बाळ देण्यास नकार दिला। त्याबाबत त्याच्या विरुद्ध पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। मात्र निलेश चव्हाण अजूनही फरारच आहे, पण तो सापडल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल म्हणून या व्यक्तीनं त्या बाळाला राजेंद्र हगवणेच्या मावस भावाकडे सोपवलं। पण एका अज्ञात व्यक्तीनं ते कसपटे कुटुंबाला दिलं आणि आठवडा उमटल्यानंतर फरार असणाऱ्या दीर आणि सासऱ्याला अटक झाली। परंतु या करिश्मा हगवणेचा मित्र फरारच आहे, जो तिचा खूप खास होता। त्याचं 3 जून 2018 मध्ये लग्न झालं होतं। त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यानं आपल्या बायकोवर नजर ठेवण्यासाठी घरातील कोपऱ्यात गुप्त कॅमेरे लावले होते। निलेशने घरातील बेडरूम मधील फॅन, एअर कंडिशनर यामध्ये गुप्त कॅमेरे लावले होते। जेव्हा त्याच्या बायकोला संशय आला आणि तिने निलेशचा लॅपटॉप चेक केला तेव्हा तिला धक्काच बसला, कारण त्यात खासगी क्षणांचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्यात कैद असल्याचं आढळून आलं। याशिवाय त्यात इतर महिलांसोबतच्या आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओही सापडले। परंतु तिने आवाज उठवल्यानंतर त्याने तिलाच मारायला सुरुवात केली। घरातील चाकू दाखवून धमकावले, गळा दाबला आणि जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले। तिने हे सर्व निलेशच्या आईवडिलांना सांगितले असता उलट सासरच्या मंडळीकडूनही तिला छळाला सुरुवात झाली। त्याच त्रासाला कंटाळून तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। पण विशेष म्हणजे त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतरही पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती। नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला। म्हणजे बघा मित्रांनो, करिश्माच्या अगदी जवळच्या मित्राचे असे आहेत कारनामे। असो, वैष्णवीचे 9 महिन्यांचे बाळ आता तिच्या माहेरच्या कसपटे कुटुंबाकडे सोपवण्यात आले आणि वैष्णवीच्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी सगळेच आता प्रयत्न करत आहेत। म्हणजे बघा मित्रांनो, घरातील लक्ष्मी म्हणजे मुलगी आणि ही करिश्मा सुद्धा त्यांच्या घरची लक्ष्मी, मुलांची बहीण म्हणून लाडकी। लाडाकोडात तीही वाढली आणि म्हणूनच भावांच्या बायका घरात आल्यानंतर तिला ते सहन झालं नाही। त्यांचे केलेले लाड तिला बघवले गेले नाही। आई बापाच्या भावांच्या डोक्यात ती एकच 2 भरवत गेली। तिच्या भावाच्या बायकांना त्रास देत गेली। यांना ही पिंकी ताईच बरोबर आहे असे वाटत होते, पण या शूर्फणखाने पूर्ण घरच आता उद्ध्वस्त केलं। या हगवणे कुटुंबाने जर मुलीचं लग्न वेळीच करून दिलं असतं तर कदाचित दोन्हीही मुलांचे संसार आज वाचले असते। सगळ्यात अगोदर यांनी जर मुलींचं लग्न केलं असतं तर इतका हुंडा दिला असता का, की या लोकांना करिश्माचं लग्न जमल्यावर हुंडा द्यावा लागेल म्हणूनच तिचं लग्नच करायचं नव्हतं, की सुनांकडून पैसे घेऊन हुंडा घेऊन मुलीलाच हुंडा द्यायचा होता। बाहेर हे लोक किती सभ्य चेहरा घेऊन फिरतात, खास करून ही करिश्मा हगवणे किती शांत आणि सरळ स्वभावाची दिसते, परंतु तिच्या चेहऱ्यामागे किती सारे रहस्य लपलेले आहेत। हिच्यासारखी बहीण मुलगी कुणाच्याच घरी जन्माला येऊच नाही। ती स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजून घेत नाही आणि आता या मुलीला शिक्षाही व्हायलाच हवी। पूर्ण घर उद्ध्वस्त झालं, बर्बाद झालं, ते फक्त आणि फक्त या नंदेमुळे म्हणजेच करिश्मामुळे। खरं तर नंदेनं माहेरच्या भावाच्या संसारात लुडबुड करूच नये, कुणावर जळायचं काम करू नये। दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करून ननंद देखील खुश राहू शकत नाही आणि आज ही करिश्मा हगवणे देखील अशीच जेलमध्ये सडणार आणि जरी जेलच्या बाहेर आली तरीही तिचे हालच होणार। कर्माची शिक्षा तिला मिळणारच, तिने जे पाप केलंय त्याची शिक्षा तिला मिळणार। परंतु वैष्णवीला न्याय मिळेल का, तिच्या नंदेला शिक्षा होणार का? या पूर्ण घटनेमध्ये मुख्य आरोपी तिची ननंदच आहे। तिनेच पूर्ण घर बर्बाद केलं असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि या नंदेला काय शिक्षा व्हावी हे देखील सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवीन अपडेटसाठी। धन्यवाद।